रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आता चंपाषष्ठी येत आहे, नवरात्र सुरू आहे, तर त्यानिमित्ताने आज आपण ऐकणार आहोत श्री मल्हारी महात्म्य अध्याय पहिला. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अध्याय अपलोड केल्यावर नोटिफिकेशन्स येतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तर मग चला सुरुवात करूया. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया, माता सरस्वतीला वंदन करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम नमो जी गणपती, मज द्यावी विमळमती, मी करीन जी स्तुती त्या मल्हारीची. जय जयाजी गणनाथा, तुझे चरणी ठेवूनिया माथा, कवित्व कथन कथा तुझेनी प्रसादे. तू प्रसन्न होसी जयासी, तो कळी काळ घाली अंकनासी, तो पावे मुक्ती पदासी तुझेनी प्रसादे. आता नमूते सरस्वती, जिये पासुनी चराचरासी उत्पत्ती. ते नमो आदि शक्ती वेदमाता, ते हंसवाहिनी ब्रह्मतनया, महाकाळी महामाया, कवित्व रचना वदावया विनवितसे. आता नमो श्री गुरुनाथ, जेने मस्तकी ठेविला हात, संशय फेडिनी निभ्रांत तेने तारियेले मज. ऐसा तो माझा श्री गुरु, कुबेर नामे धरिला अवतारू, तो पावविल पैल पारू संसार सागरींचा. माता पितयाचा उपकार मज झाला असे थोर, तयांसी माझा नमस्कार, दुस्तर भवबंध तरावया. आता नमो कर्पूर गौरहर, जयाचा चराचराशी आधार, तो वंदिला सर्वेश्वर कैलासनायक. आता नमो महाकाळी कात्यायनी, ते प्रसन्न झाली विश्वजननी, ते पान्हायली अमृत वचनी, लाविले स्तनपाणी आपुलिये. या संसार सागरा माझारी, पडिलो काळ चक्राची लहरी, तो अवतरला मल्हारी, तारावया विश्वजनांसी. आता साधू संगतीची फळे, ते पावी जेती पुण्यबळे, ते चुकवी ती दोर्दळे यमपंथाची. एक भ्रमाराची संगती, कीटक पावला जी उत्तम गती, ते सांगेन श्रोतयांप्रती मधुर वचनी. कोणे एके अवसरी मधुकर उतरला भूमीवरी, तव दृष्टी पडली कीटकावरी, काय बोलिला तयासी. अरे अरे गव्हारा कीटका, का गुंतलासी मृत्तिकेची या गोळका. एरू म्हणे भ्रमर नायका, सुख असे आम्हासी. कीटक म्हणे भ्रमरा, जे सुख असे योगेश्वरा, ते सुख आम्हा अपारा गोळके करुणी असे. इतुके ऐकोनी भ्रमरे, कीटक उचलोनी नेला अंबरे. घातला कमळा अभ्यंतरे, आपण गेला अंतराळे, तव तितुकिया अवसरी कीटक असे कमळा माझारी. तव भक्त एक निघाला सरोवरा भितरी, कमळ तोडावया. मग कमळे तोडोनी ते अवसरी, नेऊन वाहिली शंकरावरी. तव कीटक असे भीतरी, कमळ कळिके आत, तव शंकर आभारला मनी, येणे शरीर वाहिले आम्हा लागुनी. मग कीटक बैसवोनी विमानी, नेता झाला कैलासासी. ऐसे साधूचेनी संगती, परीस लागली या फिटे लोहाची या भ्रांती. तैसी केली असे गती, मज मार्तंड भैरवे. आता श्री मल्हारीचे चरण, दुस्तर व्यथा हरण भवबंध निवारण भक्तजनांचे. ऐसा तो चंद्रशेखर, तेने धरिला श्री मल्हारी अवतार, करावया संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा. अर्धांगी शैलजा बाळी, म्हाळसा रूपे महाकाळी, ते प्रकटली हृदय कमळी विश्वमाता. ते खेचरी आदिशक्ती माता, तिची ये चरणी ठेवणी माथा. कवित्व करावया रसाळ कथा, हृदयी प्रकटली, ते सर्व सुखाची सावली विश्वजनांची माऊली. ते प्रकटली हृदय कमळी, सिद्धपाळ केसरीसी. आता श्री मल्हारीचे चरित्र, ते पुराणी असे विचित्र, ते महाराष्ट्र सांगेन पवित्र श्रोते जनासी. ते कथा असे ब्रह्मांड पुराणी, ते दुर्गम असे मनुजांग लागुनी, ते मी प्राकृत वचनी बोलत असे. कवने एके अवसरी कैलास शिखरावरी, हिरे रत्ने झळाळीत मंदिरी मनोहर शंभू असे. तेथे आली पार्वती भवानी, तिने नमस्कारिला शूळपाणी. एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली,
या भूमंडळा माझारी मनुष्यांसी भुक्तिमुक्ती ते करी. ऐसी तीर्थक्षेत्राची परी ते सांगे स्वामिया. जे ऐकता मनोहर सेविता करी पवित्र. ऐसे तीर्थक्षेत्र कवन असे. तुझे नानाविध अवतार विचारिता अनंत पार. जो मनुष्यांसी होय मनोहर तो सांगा स्वामिया. कवन व्रते तुझ आराधिजे, कवन व्रते तुझ पाविजे, कवन दाने तुझ सेविजे ते सांगा स्वामी. इतुके ऐकुनी देवराव काय बोलिला महादेव. ऐके याचा अभिप्राव सांगेन तुझ. पूर्वी कृतयुगा माझारी कवने एके अवसरी. दुःखे पिडिले ऋषीश्वर भारी भ्रष्टवीर्य होनी. मग तो ब्रह्मयाचा कुमार तयाचे नाम सनत कुमार. दरिद्रे पिडिले ऋषीश्वर त्यांप्रती बोलता झाला. जे क्षेत्र तीर्थ पवित्र भुक्तिमुक्ती फळ विचित्र. तुम्हा समवेत परी कर सेविले आम्ही. शंभू म्हणे वरानने तुझे निस्नेहे करुणी. सांगेन वचने भक्तिमुक्तीची कारणे. तीर्थक्षेत्र असे यावरी पार्वतीने बोलिले. सनतकुमारे ऋषींप्रती सांगितले ते सांगी जे जी वहिले श्री चंद्रचूडा. पूर्वी धर्मपुत्र गेले तपासी. सप्तही पावले मनी चूर्ण पर्वतासी. एकाग्र होऊन या मानसी तीव्र तपतपते झाले. ते सुशीळ आणि सुस्नात स्त्रिया परिग्रहा समवेत तप करुनी अद्भुत मनीचल आश्रमी. त्या आश्रमाचे महिमान वर्णिता असे जी गहन. श्वापदे वैर सांडून क्रीडा करिता ती. ऐसा तो आश्रम मनोहर वरी च्रुत चंपकलतांचा पडिवार. केळी नारळी फणस गंभीर शोभत असे. आश्रमींची सरोवरे परिपूर्ण जळे मनोहरे. कमळे वेष्टिले सुंदरे शोभताती. गजसिंहासी वैर नाही त्या आश्रमाचा महिमा पाही. गोव्याघ्र एके ठाई क्रीडा करिताती. भुजंग नकुळ खेळत मुषक मार्जार क्रीडा करीत. हरणे चित्ते एके ठाई चरत निर्वेर होनिया. त्या वनाच्या ठाई मक्त मयूर नाचती पाही. कोकिळा आळवीती लवलाही प्रिया लागी. कागबक शुक सारी ससाने कपोते पारवे भारी. हंस चातक सारस सरोवरी रुंजी करिताती. कवने एके अवसरी मल्ल दैत्याला पर्वतावरी. खडग झळके करी छेदित वायुते. विक्राळ राक्षस परी वारित रथकुंजर अश्वशोभत. शब्दी व्याकुळ करीत अमरगणासी. तो दैत्य महाकाळ अंगी वज्र कवचाचा झळाळ. तेने व्यापिले अंतराळ सूर्यमंडळ लोपले. तेने दैत्य काय केले त्या ऋषींचे आश्रम विंध्वसिले. गजी वृक्ष उन्मळिले आश्रमीचे. त्या आश्रमीची उदक पात्रे अग्निहोत्राची कुंडे यंत्रे. दर्भ भिजविले मळमूत्रे विंध्वसोनिया. पुष्पांचे वृक्ष उन्मळिले यज्ञस्तंभ विंध्वसिले. मद्यपान करीते झाले वेदिकांवरी. मग ते आश्रमींची कळा उद्ध्वस्त झाली तये वेळा. जैसी पुरुष अव्हेरिली बाळा म्लानवदना दिसे. वेदपठन करीत जे ब्राह्मण तयांसी बहुत भेडसावून. अग्निहोत्राची या कामधेनू वधून आर्दोळीयामान करिता झाला. शांता सुशीळ पतिव्रता तया ऋषींची आकांता. त्यांसी व्याकुळ करिता झाला दैत्यराज. त्या ऋषीश्वरांसी पीडिता कंठीपाश असे बांधिता. वापीमध्ये बुडविता महाबाहो त्या दैत्यांचे पीडे करून. बोलते झाले ऋषी आपण आता आश्रम सांडून केऊते जाणे. आता काय करणे कवनी या स्थळांसी जाणे. आम्हासी कवने रक्षणे ऐसा समर्थ कवन असे. आम्ही पूर्वी पाप काय केले ते आमचे फळासी आले. दैत्य आम्हासी गांजिले आम्हा अनाथांसी. आता कवनिया रायांसी सांगणे कवनिया रायासी मागणे. इंद्रही जिंको न सकणे मल्ल दैत्यासी. जरी शाप देऊ त्या दैत्यासी तरी हानी होईल आमुचिया तपासी. भये करून विवळ मानसी विचारिते झाले. हा वृत्तांत सांगो इंद्रासी. तो काही करील मल्ल दैत्यांसी. किंवा जाणे ब्रह्मपुरीसी ब्रह्मयासी सांगणे. त्याचे निकाही न होईल तरी वैकुंठा जाणे लागेल. विष्णू पुढे वृत्तांत सांगिजेल मल्ल दैत्यांचा. मग जाऊ कैलासासी वृत्तांत सांगू शंकरासी. तो हरील दुःखासी ऐसे बोलते जाहले. आता आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे. मग आम्ही जाणे प्रयत्नासी.
हे मल्हारी महात्मीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र, ते कोबराज सूत पवित्र कथन करी, तो सिद्धपाड केसरी त्यासी प्रसन्न झाला श्री मल्हारी, कथा प्रगट केली परोपरी श्री मल्हारी महात्मींची। इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्म्ये पंचम स्कंदे ऋषीश्वर पीडनो नाम प्रथमोध्यायः। येथेच पहिला अध्याय समाप्त होतो। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा अध्याय ऐकणार आहोत। तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार, धन्यवाद।